तर म्हणावं एवढी तुमची त्यांची जवळीक आहे, ही सगळी मोठ तुम्ही बांधताय अशी एक इच्छा आहे, तुतारी हा पर्याय असू शकतो का स्पष्टपणे? पर्याय तर आमच्या समोर सगळे उघडे आहेत. आज आम्ही सगळे बसलोय, मीच नाही, भाऊ आहेत, प्रसन्नजी आहेत आणि विनोद आहेत, आणि आज आमच्याबरोबरच आहेत. तर आम्ही आता सगळे एकत्र बसताना असताना या गोष्टी ठरल्या किंवा आपल्यातला सक्षम पर्याय कोण असेल तर तो आपण बाहेर काढू. ज्यावेळेस बाबा आम्हाला अपयश येतं आहे तेव्हा आपण वेगळा प्रयोग करू, या दृष्टीने आम्ही पुढे पाऊल उचलतो आहे. दादांना आम्ही निश्चित सांगणार की दादा तुम्ही निर्णय घ्या, नसेल तर आम्हालाही पर्याय आहेतच ना. हुनाबंद लपून राहिलेल्या शरद पवारांचे त्यातनं तुम्ही या सगळ्यांची जी मोठ बांधताय किंवा हा शब्द तुम्ही टाकणार आहे का? नाही, हुनाबंद जरूर असणार, दादांशी असणार, साहेबांची असणार, ते काही लगेच तुटत नाही किंवा तुटणार नाही आयुष्यात. पण शेवटी स्थानिक पातळीवर राजकारण करत असताना आम्हालाही काही भूमिका घ्याव्या लागतील ना साहेब, त्या भूमिका आम्ही घेतोय. नाही तर त्याला पाहू कसं यश येतंय. आज वेळ आली असं नाही काही, परंतु ज्या काही गोष्टी लोकसभेनंतर दिसतात घडलेल्या, बऱ्याच गोष्टींमध्ये समज गैरसमज चांगल्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत राजकीय म्हणून. आणि पूर्वीची राजकीय परिस्थिती आगीवन लोकसभा आणि आत्ताच्या विधानसभेच्या या कालावधीतली बराच बदल आहे. अनेक चांगल्या वाईट गोष्टी घटना घडलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम हे राजकारणावर देखील होणार आहेत. आणि ते राजकारणावर आम्हाला वाटतं की आम्ही 20-20, 30-30, 40-40 वर्ष झालं राजकारणात आहोत, तर त्याचे परिणाम आपल्यावर सुद्धा सकारात्मक असावेत, म्हणून हा निर्णय आम्ही घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर आलो. नाना काटे तुमच्यापैकी एक होते, तर मग आता भूमिका वेगळी काय घेणार? नाही होते नाही, नानासाहेब काटे आमच्या बरोबरच आहे, त्यांच्या बरोबरीने आम्ही आहोत, त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा विषयच नाही. ते आमच्या ग्रुपमध्ये आहेत. आज इथे नाही आहे ना? नाही, आज इथं नसू दे ना. आज इथे बरेच नाहीत, आता उद्या अजितदादा पण इथं नाहीत, याचा अर्थ आम्ही त्यांच्या बरोबर नाही असं होत नाही. तुम्ही प्रचार करणार का नाही करणार? नाना काटे उमेदवारी मिळाली तरचा विषय हा. आज आम्ही आमच्यासाठी बसलेलो आहोत. आज आमच्यापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळावी म्हणून हा विषय आहे. उद्या मी तेच सांगितलं ना, उद्याच्या काळामध्ये नाना काटे सुद्धा आमच्या बरोबर असतील आणि दिसतील तुम्हाला ते. अजित पवारांना तुम्ही आज अल्टिमेट देताय का या सगळ्याच्या नाही, तेवढे मोठे आणि तेवढे सक्षम आम्ही नाही अजितदादांना सांगण्यासारखे, परंतु अजितदादांनी आमचा प्राधान्याने विचार करावा. त्यांनी हे शहर घडवताना जे काही राजकीय परिस्थिती सुद्धा त्यांनी अनुभवली, त्याचे घटक आम्ही स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्ड असणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आमचा विषय त्यांनी आमचा विचार प्राधान्याने करावा अशी आमची आग्रही मागणी त्यांना आहे. महायुती जर आजची मागणी पूर्ण झाली नसेल, आजपासून भाजपचं काम बंद करणार? नाही, आज आम्ही सगळेजण गेले 15 दिवसापासून आमचं हे काम चालू आहे, सगळ्यांना मूड बांधणं. म्हणजे आम्ही आमच्या BJPचे बी 10-12 नगरसेवक आमच्या आतून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. शेवटी आमचे नातेवाईक बी आहेत, समोरच्या उमेदवारचे बी नातेवाईक असतात. तर आमचं जे चाललं आहे की तुम्हाला 4-5 दिवसात आमचा उमेदवार नक्कीच कळन. कारण एवढं आहे की आम्हाला सगळ्यांचं म्हणणं आहे की आता यांनी सांगितलं रेष, आता ही रेष जास्त दिवस चाललेला नाही, हा घोडा जास्त चालला तर घोडा बदलायला लागतो. तर तसे आमचं यांचं चाललं आहे की सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण जरा शेवटी विजय मिळवायचा असेल तर आपण नवीन घोड्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. नाही, आता ते कसं माहिती आहे का, आम्ही शक्यतो जे आता सगळं आमची 20-25 जण ठरवते त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहे. एकटा निर्णय घेऊ शकत नाही. ठराव काय झालाय? ठराव नवीन उमेदवार उभा करायचा ठराव झाला तुमच्यापैकी हो, भाजपचं काम करणार आहे का कोणत्या परिस्थितीत? नाही, आम्ही भाजपचं काम करणार नाही. काय खोटं बोलले? खरं सांगा, ठराव काय झालाय? तो दादांकडे पाठवलाय का? तुमच्या या सगळ्या संदर्भातला ठराव करून दादांकडे मांडलाय का? मानणार आहे. मांडणार आहे. मग तुम्ही प्रेसमधनं तुम्ही आता हे त्यांना आव्हान देता? नाही, सांग आता कसं माहिती आहे, प्रत्येक जण एक जण मुलाखत घेतोय. प्रत्येक आता समजा तुमचं चॅनल, समजा यांचं चॅनल, थोडंसं एकाला बोलून मुलाखत घेऊन तसं नकोय म्हणतं आम्हाला. कसं एक माणूस काय युद्ध लढू शकत नाही, बरोबर. म्हणून आम्ही जे युद्ध लढणार आहे हे आमचं एवढे सैन्य आहेत आमच्या गुपित की समोरच्याला आपल्याला पार जाम करायचा आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच, आम्हाला माहिती आहे आमचा कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही विजय होणार म्हणून. कारण मागच्या कितीक वर्ष आलं हे आम्ही राष्ट्रवादीचं
पराभव अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार सोडून महायुतीचा कोणता उमेदवार मिळाला तर तुम्ही प्रचार करणार? नाही आमचं काय आम्ही आमचा उमेदवार दादांचाच माणूस आम्ही उभा करणार. तो नाही मिळाला तर तुम्ही करणार? नाही मिळालं तर आम्ही सगळे मिटिंग घेऊन ठरवणार ना. ठरवू ना आम्ही. तुम्हाला 4-8 दिवसात आम्ही निर्णय देऊ. या.